मी डॉक्टर अंकुश दत्तात्रय खेडकर, असोसिएट प्रोफेसर इन द डिपार्टमेंट ऑफ रचना शरीर ॲट PMT's आयुर्वेद कॉलेज शेवगाव. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लुमिनल कास्टिंग कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लुमिनल कास्टिंग जर याचा अर्थ पाहायचा झाला तर आपल्या शरीरातील जे हॉलो ऑर्गन्स आहेत त्या हॉलो ऑर्गन्समध्ये आपण जे सिलिकॉन जेल आहे किंवा जे हार्निंग स्ट्रक्चर्स किंवा हार्निंग जेल आहेत हे आपण त्या ठिकाणी इंजेक्ट करत असतो, जे या लुमेन किंवा या हॉलो ऑर्गन्समध्ये गेल्यावर जे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गन जे आहेत ते इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर यामध्ये आज आपण जे बकरी किंवा गोट ह्याचे जे लंग्स आहे त्या लंग्समध्ये आज आपण हे सिलिकॉन जेल इन्सर्ट करणार आहोत. अशा प्रकारे आम्ही बकरीचं लंग्स विथ ट्रकिया आणलेलं आहे आणि योग्य प्रकारे जे काय त्याचे सराउंडिंग स्ट्रक्चर्स आहेत हे या ठिकाणी आम्ही बाजूला केलेले आहेत, कट केलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या ट्रकियामध्ये आपण ते सिलिकॉन जेल इन्सर्ट करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण लंग्स आणि ट्रकिया हे व्यवस्थित बाजूला केलेले आहेत. आता यानंतर आपण हा जो लंग्स आणि जो ट्रकिया आहे तो रनिंग वॉटर म्हणजे जे नळाचं पाणी आहे त्या नळाच्या पाण्याच्या साह्याने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ते स्वच्छ करायचे आहे. एकूण 10 ते 15 वेळा आपल्याला टॅप वॉटर जे नळाचे पाणी आहे याच्या खाली आपल्याला हे लंग्स आणि ट्रकिया चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. जोपर्यंत लंग्समधील ब्लड म्युकस बाहेर येत नाही, जोपर्यंत पाणी क्लिअर बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर जी सिलिकॉन गन आणि सिलिकॉन जेल यांच्या साह्याने सिलिकॉन गन्समध्ये सिलिकॉन जेलची जी ट्यूब आहे ती इन्सर्ट केलेली आहे आणि जे नोझल आहे ते नोझल ट्रकियामध्ये इन्सर्ट या ठिकाणी केलेलं आहे. चांगल्या प्रकारे खाली ऑर्गन आपण पकडून ठेवलेला आहे जो की नोझलमधून स्लिप होता कामा नये. हळूहळू गनच्या साह्याने जे सिलिकॉन जेल आहे ते आज यामध्ये इन्सर्ट करत आहोत. याचं जे प्रेशर आहे खूप जास्त प्रमाणात आपल्याला प्रेशर यामध्ये एक्झर्ट करावं लागते. या प्रेशरच्या साह्याने जे सिलिकॉन जेल आहे हे ट्रकियाच्या मार्फत लंग्समध्ये जात आहे. ही खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे. ही अशा प्रकारे जे लंग्स आहे यामध्ये आपल्याला दिसतंय कशा प्रकारे सिलिकॉन जेल यामध्ये गेलेला आहे. बराच वेळ यामध्ये आपला जातो. खूप जास्त प्रमाणात प्रेशर एक्झर्ट या ठिकाणी करावे लागते. अशा प्रकारे सिलिकॉन जेल इन्सर्ट केल्यानंतर जो ट्रकिया आहे तो आपण या ठिकाणी जो दोरा आहे किंवा थ्रेड आहे त्याच्या साह्याने बांधून ठेवलेला आहे आणि असं बांधल्यानंतर आपल्याला जो ऑर्गन आहे जो लंग्स आहे तो आपल्याला 24 तास एकाच पोझिशनमध्ये ठेवायचा आहे. ज्याला कसल्याही प्रकारचं डिस्टर्ब करता कामा नये, कसली त्याची पोझिशन चेंज करायची नाही आहे. या दरम्यान एका पाण्यामध्ये आपण तो ऑर्गन 24 तास ठेवल्यानंतर 24 तासाच्या नंतर एक कुकर घ्यायचा आहे, कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये लंग्स टाकल्यानंतर चांगलं पाणी गरम करायचं आहे, उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर हे अशा प्रकारे लंग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारे लंग्स या ठिकाणी उकळलेला आहे. उकळून झाल्यानंतर जो काय आपला टूथब्रश आहे किंवा अदर ब्रशेस असतील त्या ब्रशच्या साह्याने जे काय टिश्यूज आहेत लंग्सचे, जी स्किन आहे वरची ती आता आपण या ठिकाणी रिमूव्ह करत आहोत. एकदम जंटल प्रेशर या ठिकाणी एक्झर्ट करायचं आहे. या ब्रशच्या साह्याने एक एक ब्रांच या ठिकाणी आपण रिमूव्ह करत आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो जो ट्रकिया होता तो ट्रकिया सिलिकॉनच्या जेलने कशा प्रकारे भरलेला आहे आणि जे इंटरनल स्ट्रक्चर आहे जे आपण या ठिकाणी पाहू शकतो, जी ब्रांचिंग आहे ट्रकियाची जी लंग्समध्ये गेल्यानंतर त्याचे जे ब्रांचेस या ठिकाणी आपल्याला ॲल्व्होलाइज शेवटचं स्ट्रक्चर आहे
ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे अशा प्रकारे आपण ह्या ट्रकियाच्या ब्रांचेस या ठिकाणी पाहू शकतो, जे की लंग्समध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे अजून त्यांचे डिवायडेशन या ठिकाणी झालेलं आहे. जे स्किन आहे, जी डेब्रिज आहेत, ज्या टिश्यूज आहेत, ज्या उकळल्यानंतर आपण काढलेल्या आहेत, ब्रशच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण पूर्ण त्या डेब्रिज काढू त्यावेळेस हे अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते, जे की इंटरनल स्ट्रक्चर आहे लंग्सचे आणि ट्रकियाच्या ब्रांचेस. खूप चांगल्या प्रकारे ल्युमिनल कास्टिंग यावेळी झालेलं आहे. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे जे काही इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द लंग्स आहे, हे गोटचं लंग्स आहे, जे की समवॉट सिमिलर टू ह्युमन लंग्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे ल्युमिनल कास्टिंग आपण या ठिकाणी केलेलं आहे.